महादेव मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही खूप उत्साहामध्ये महाशिवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी येतो. आज गुरु जाधव साहेबांनी या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टॉल असतात. कोणी एक खिचडी ठेवतो, कोणी केळे ठेवतो. या ठिकाणी येणारे म्हणजे भावी भक्त आहेत याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ शकत नाही म्हणून दवाखान्याचाही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सर्व भावी भक्त या ठिकाणी एक मंदिरात येतात आणि आपल्या भगवंताच्या शिवशंकराचे दर्शन घेतात आणि प्रत्येक परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्यवस्थांच्या माध्यमातून केलेले आणि सर्व भावी भक्त या ठिकाणी येत असतात, भगवंताचे दर्शन घेत असतात. सर्व या परिसरातील कुंभेश्वर महादेव मंदिराच्या इथे येऊन दर्शन घ्यावं आणि शिवरात्री निमित्त सर्वांना मनापासून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद. तर आज बघितलं गेलं तर संपूर्ण देशामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहाने, उल्हासाने आणि आनंदाने हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतो. अनेक ठिकाणी जेथे जेथे शिव मंदिर आहेत सगळीच शिव मंदिर रात्री 12 वाजल्यापासून भाविक भक्तांनी भरून गेलेली आहेत. ते गर्दी ओसंडून वाहत आहे. अनेक भाविक भक्त या शिव भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं दर्शन घेतात. आणि बघितलं गेलं तर आज महाशिवरात्री भोळा शंकर खरंच शंकराची भक्ती हा म्हणजे केली का भोला शंकर आहे. सहज आपल्या सगळ्यांना भक्तांना पावन होणारा हा भोला शंकर याची आपण जर मनापासून जर भक्ती केली तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये भगवंत अतिशय चांगलं आपलं आयुष्य निर्माण करेल आणि आशीर्वाद देईल. त्यात काही जुळे आता त्या विषयी वेगळं काय सांगायची गरज ही. आज इथे या पडगा परिसरामध्ये कुंभेश्वर महादेव मंदिर अतिशय पुरातन अतिशय जुनं आहे शिव मंदिर आहे. अनेक उत्साहाने उल्हासाने या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त रात्रीपासूनच दर्शन घेण्यासाठी इथे गर्दी करतात. आणि आज बघितलं गेलं तर रविवार पण आहे. महाशिवरात्रीचा उत्सव एवढा मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही देखील ही सगळीच मंडळी या येणाऱ्या भाविक भक्तांना आज खरं बघितलं गेलं तर पावन पर्व आणि उपवासाचा दिवस असतो. पण या सर्वच भाविक भक्तांना फराळाची व्यवस्था आपल्या माध्यमातून आपल्या हातून सेवा करावी हाच एक उद्देश म्हणून अनेक वर्ष झाली ही सेवा आम्ही अखंडित तिथे करत आहोत. हे भोलेनाथांचाच आम्हालाही आशीर्वाद आहे आणि म्हणूनच हे सगळं घडत आहे. मी आपल्या माध्यमातून भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करेन की सगळ्यांना उदंड असं आयुष्य लाभू दे, आशीर्वाद दे अशी मी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करेन.
आपल्या या देवस्थानाच्या समोर दरवर्षी जे सेवा करणारे हात आहेत आपल्याला प्रसाद स्वरूपात आणि सर्व स्वरूपात थंड पाण्याच्या स्वरूपात सेवा देत असतात. त्या हातांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि दरवर्षी भजन करणारे गजानन
सर्वही भजन मंडळी यांच्यासाठी एकदा दोन ताट वाजवायचे आहेत. धन्यवाद. आणि ज्या गीतानं मला